नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. मुंबईतलं मेट्रोचं जाळं अधिक विस्तारित करणाऱ्या वडाळा ते कासारवडवली मेट्रोमार्ग 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रोमार्ग 4A च्या पहिल्या टप्प्यातली तांत्रिक तपासणी आणि चाचणी नुकतीच संपन्न झाली. त्याविषयीचा हा वृत्तांत. मेट्रो 4 आणि मेट्रो 4A वरील गायमुख जंक्शन, घोडबंदर रोड, कासारवडवली, विजय गार्डन या स्थानकांवरील मेट्रो मार्गिकेची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो 11ला जोडल्या जाणार असल्यानं ही 58 किलोमीटर लांबीची देशातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल. पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पूर्ण क्षमतेनं कार्यरत झाल्यानंतर यातून 13 लाखांपेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. त्यामुळे मेट्रो 4 आणि मेट्रो 4A हा मार्ग कार्यरत झाल्यावर स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या किनगाव इथून झाला. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या अभियानाविषयीची ही माहिती. प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल, जेणेकरून व्यवसाय करत त्या स्वावलंबी होतील असं मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या शुभारंभावेळी सांगितलं. राज्यातल्या 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावात राबवल्या जाणार आहेत. त्या माध्यमातून राज्यातील 28,000 ग्रामपंचायती आणि 40,000 गावं मॉडेल म्हणून विकसित करू असंही मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात राबवल्या जाणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची राज्यातही प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातल्या धार इथून स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री बीड इथून या कार्यक्रमात सहभागी झाले. महिलांचं आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचं द्योतक आहे. म्हणूनच या अभियानाअंतर्गत आयोजित आरोग्य शिबिरांमधून महिलांचा उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशयाचा कर्करोग तसंच क्षयरोगाची तपासणी केली जात आहे. आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात धावता आढावा. देशात लागू झालेल्या ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या जीएसटी सुधारणांमुळे सर्वसामान्यांना फायदा होईलच, मात्र आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं देशाची वाटचाल होईल असंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र सर्वात मोठी भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आयफा स्टीलेक्स 2025 या स्टील महाकुंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याच्या उद्योग विभागाचे 9 कंपन्यांशी 80,962 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात 40,300 रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परिवहन सेवेचं पुढचं पाऊल असलेल्या पॉड टॅक्सीची सेवा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी नागरिकांच्या सेवेत आणावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी याबाबत आयोजित बैठकीत दिले. कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता प्रशासनानं तयार केलेल्याच नमुना नकाशानुसारच बांधणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दिली. मराठवाड्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देणारा बीड ते परळी रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची गरज असून या मार्गासाठीच्या उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
हा होता आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. या भागात इथेच थांबूयात. नमस्कार.